एकनाथ शिंदे मुंबईत सक्रिय करणार ऑपरेशन टायगर। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात, काही नगरसेवकांनी संपर्क केल्याचा दावा। शिंदेंकडचे नगरसेवक मूळचे शिवसैनिक, कितीही कोंडलं तरी संपर्काची साधनं अनेक। संजय राऊतांचं सूचक विधान, तर भाजपचा महापौर होऊ नये अशा सगळ्यांच्या भावना, असंही विधान। शिंदेने नगरसेवकांना कोंडून ठेवलेल्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये आज संजय राऊत जेवायला जाणार, तर जेवायलाच जातोय संशय घेऊ नका, राऊतांचं मिश्किल विधान। काकांनी चाकरी आणि मातोश्रीनं भाकरी बंद केली वाटतं, त्यामुळे बहुतेक ताजमध्ये जेवायला येत आहेत। शिंदे सेनेच्या शीतल म्हात्रे यांचा संजय राऊतांना टोला, खाल्ल्या मिठाला जागायची सवय तेवढी लावून घ्या, म्हात्रेंचा टोला। बहुमत हे चंचल असतं, बहुमत इथून तिथे तिथून इथे आरामात येऊ शकतं, संजय राऊत यांचं सूचक विधान। पडद्यामागे बऱ्याच घडामोडी सुरू असतात, राऊतांचं वक्तव्य। महापालिकेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे, अजित पवार भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा। अपेक्षित यश न मिळाल्याने शिंदे नाराज असल्याची माहिती, तर कालच्या मंत्रिमंडळ बैठकीला दोघांचीही गैरहजेरी। मुंबईत ठाकरेंसह मवियाला काँग्रेसचा खोडा, काँग्रेसमुळे ठाकरे बंधूंनी गमावल्या 30हून जास्त जागा। वर्षा गायकवाडांच्या हट्टापायी मवियाची पिछाडी, मुंबईत शिंदे शिवसेना भाजपच्या विजयात काँग्रेसचा वाटा। मुंबई महापालिकेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आता डिप्रेशनमध्ये गेले आहेत। खासदार नारायण राणे यांची टीका, संख्याबळ नाही, महापौर आकाशातून येईल का, राणेंचा ठाकरेंना खोचक सवाल। वसईमध्ये भाजपची ऑपरेशन लोटसची तयारी सुरू असल्याच्या, भाजपकडनं बवियाचे नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू असल्याची माहिती। भाजपने असले धंदे करू नयेत, माझा एकही नगरसेवक फुटणार नाही, हितेंद्र ठाकूर यांचा इशारा। पिंपरी चिंचवडमध्ये क्रॉस वोटिंगचं आवाहन करणाऱ्या महिला उमेदवाराचा व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती। 1 मत घड्याळाला आणि 3 मतं कमळाला देण्याचं आवाहन। व्हिडिओतील महिला राष्ट्रवादीच्या उज्ज्वला ढोरे असल्याचा दावा। सिंधुदुर्गात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महायुतीतून लढणार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची घोषणा। नगरपालिका निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर राणेंचा निर्णय। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, मैत्रीपूर्ण लढतीमध्ये शरद पवारांचे उमेदवार घड्याळ चिन्हावरती लढणार। चिन्हावरील निर्णयाला शरद पवार, अजित पवारांकडनं ग्रीन सिग्नल। मंत्री संजय शिरसाटांच्या मुलीने भर रस्त्यात नाचवली तलवार। हर्षदा शिरसाटसह राजू राजपूत आणि अभिजित जिनवलाल यांचं कृत्य, तलवार नाचवल्याचा व्हिडिओ व्हायरल। मुख्यमंत्री फडणवीस 19 ते 23 जानेवारीपर्यंत दावोस दौऱ्यावर। यंदा राज्य सरकारकडनं 16 लाख कोटींहून अधिकचे MOU करण्याचं लक्ष्य। गोंदियामध्ये 4 वर्षीय मुलावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद। बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू, बिबट्याला जेरबंद करण्याची ग्रामस्थांनी केली होती मागणी। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू। अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा खाला, मोहोळजवळील देवडी पाटीजवळ घडली घटना। नाशिकच्या सिन्नरमध्ये जमिनीच्या वादातून भाऊबंदकीमध्ये जोरदार हाणामारी, अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, दोन्ही गटातील 12 जणांवर गुन्हा दाखल। बीडमध्ये जीएसटी विभागातील अधिकाऱ्याची आत्महत्या, वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर। जीएसटी विभागातील एक अधिकारी पोलिसांच्या ताब्यात।
भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार. 114 नवीन राफेल लढाऊ विमानं खरेदीला मंजुरी. भारतीय संरक्षण मंत्रालय फ्रान्सकडनं खरेदी करणार राफेल. दिल्लीतल्या हवा प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ. प्रदूषण कमी करण्यासाठी रस्ते बांधकामावर बंदी, विटा आणि दगडी बांधकामं सुद्धा बंदी. बोरिंग आणि ड्रिलिंगसह उत्खनन थांबवलं.